नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चला तर आता आपल्याला डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा पुढे होऊ नये किंवा त्यांना झाला असेल तर त्यासाठी आपली सोपे जे महिलांसाठी 40 नंतरच्या महिला किंवा आपण लवकरसुद्धा डायबिटीस होऊ शकतो. तर ह्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला आहारामध्ये पण काय घ्यायचं आहे ते मी सांगणारच आहे नंतर. तर तुम्ही हे आसनं केल्यानंतर आपल्याला डायबिटीस हे नियंत्रणात राहणार आहे. परंतु हे करण्यापूर्वी आपण डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा. तर चला तर सुरुवात करूया आपण. प्रथम आपण मंडूकासन करूया. आपल्याला वज्रासनमध्ये बसायचं आहे. वज्रासनमध्ये बसल्यानंतर आपल्याला ह्याप्रमाणे हात ह्याप्रमाणे घेऊन आपल्या नाभीच्या दोन्ही सेंटरला याप्रमाणे ठेवून आपल्याला पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली वाकतो. प्रथम आपल्याला कमरेमध्ये वाकायचं आहे आणि नंतर हळूहळू श्वास सोडत आपल्याला ह्याप्रमाणे खाली घ्यायचं आहे. दोन ते 4-5 सेकंद आपल्याला याप्रमाणे करायचं आणि पुन्हा रिटर्न येताना आपल्याला श्वास घेतच आपल्याला हळूहळू करायचं. हे आपल्याला 5 मिनटं तरी केलं पाहिजे. कमीत कमी 5 मिनटं केलं पाहिजे. 2 टाईम. कारण आपण काही न खाता हे असं करायचे आहे. चला तर दुसरं आपल्याला आता वज्रासनमध्ये आपण जेवण झाल्यानंतर वज्रासनमध्ये बसायचं आहे. ज्यांना अपचन होत असेल किंवा त्यांना म्हणजे असं सांधेच्या जे दुखत असेल किंवा ज्यांना सांधिवात वगैरे असेल तर त्यांनी आपण जेवण झाल्यानंतर तुम्ही तर शतपावली तर करतातच, परंतु शतपावली करायच्या अगोदर आपण वज्रासनमध्ये बसल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला खूप होत असतो. हे पहा, याप्रमाणे आपल्याला पाठ आपली ताट ठेवायची आहे. 5 मिनिटं बसायचं आहे आपल्याला. शांतपणे श्वास घ्यायचा, सोडायचा. दुसरं असं ज्यांना खूपच म्हणजे अपचनाचा त्रास आहे त्यांनी म्हणजे जेवण झाल्यानंतर वज्रासन बसल्यानंतर आपला जो कंगवा असतो त्या कंगव्याने याप्रमाणे आपल्या डोक्याला घर्षण करायचं, याप्रमाणे असं विंचरायचं आहे. त्याच्याने सुद्धा फार फरक पडतो. आता आपल्याला तर आता आपला तिसरा प्रकार आहे पश्चिमोत्तासन. तर हे ज्यांना अवघड जात असेल त्यांनी सावकाश करू शकता. आता पश्चिमोत्तासन करायचं आहे. प्रथम आपल्याला काय करायचं, हे दोन्ही हात आपल्याला आपल्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. ज्यांना जमत नसेल वाकण्यासाठी तर त्यांनी प्रथम आपल्याला याप्रमाणे करायचं आहे. याप्रमाणे केल्यानंतर हे बघा, हळूहळू आपल्याला असं वाकवत जायचं आहे.
किंवा हळूहळू गुडघे करून असं याप्रमाणे करायचं आहे. सावकाश करायचं आहे. ज्यांना सवय नसेल त्यांनी प्रथम आपल्याला याप्रमाणे असं करायचं आहे. म्हणजे बरं ॲटोमॅटिक आपल्याला असं वागता येतो, लवचिकपणा येतो. हे 5 मिनटं करायचं आहे. आता पश्चिम उत्तासन आता आपल्याला अर्ध मत्स्यासन करायचं आहे. तर ह्याप्रमाणे आपल्याला मागे ह्याप्रमाणे इकडे करायचे आणि हा हात इकडे करायचा आहे. आणि हा हात इकडे केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला असं ठेवायचं आहे आणि हा हात मागे घेऊन या साईडला असं वळायचा आहे. आपल्या पाठीला पण स्ट्रेचिंग होते, कमरेला स्ट्रेचिंग होऊन जाते, खूप छान वाटतं. दोन्ही साईडने करायचं आहे. आपल्या सर्व शरीराचा व्यायाम होऊन जातो याच्याने. सावकाश याचं भुजंगासन करायचं आहे. भुजंगासनमध्ये आपण प्रथम असं याप्रमाणे आपले दोन्ही हात याप्रमाणे आपल्या इथे या दोन्ही साईडला ठेवायचं आहे. सावकाश श्वास घेत पाठदुखी, कंबरदुखी याच्यामध्ये फार आपल्याला आराम मिळतो. याप्रमाणे परत रिलॅक्स होईल. सेतुबंधासन याप्रमाणे आपल्याला पायाशी ठेवायचे आहे. हळूहळू आपली कंबर अशी वरती उचलायची आहे. रिलॅक्स होतं. आणि याप्रमाणे आपल्याला उठताना आपल्याला याप्रमाणे एक पायावरती घेऊन याप्रमाणेच आपल्याला उठायचं आहे. नाहीतर आपल्याला कमरेला त्रास होतो. याप्रमाणेच आपण कधी पण उठताना याप्रमाणे उठायचं. आता पुढचा प्रकार शेषांगासन. याप्रमाणे बसायचं आहे. दोन्ही हात आपल्याला असे वरती करायचे आहे. सशाप्रमाणे
विलोम. आता आपल्याला हे 2 बोटी ह्याप्रमाणे असे करायचे आहे. आपल्याला डाव्या नाकपुडी आपले बंद करायचे आहे, उजवी नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि पुन्हा नंतर एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, एका नाकपुडीने सोडायचा. परंतु 2-3 मिनटं आपल्याला रोखून ठेवायचं आहे, कारण आपल्या प्रत्येक अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला 2-3 मिनटं आपल्याला रोखून ठेवायचं आहे याप्रमाणे. याप्रमाणे करायचं आहे. ज्यांना अर्धशिस्तीचा त्रास आहे किंवा ज्यांना मायग्रेन आहे त्यांनी 5-5 मिनटं तर का विना आपल्याला डावी जी नाकपुडी आहे चंद्रनाडी, ही आपल्याला या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आणि त्याच नाकपुडीने सोडायचा, त्याच नाकपुडीने घ्यायचा. 5 मिनटं तरी केलं पाहिजे 2 टाईम. बघा फार फरक पडतो. परंतु या गोष्टी ज्या आहे सर्व या आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने सुद्धा घेऊ शकता. डॉक्टरचा सल्ला हा अवश्य घ्यावा. तुम्ही जर या स्त्रियांनी हे प्रकार जर आपण केल्यानंतर, हे व्यायामाचे प्रकार केल्यानंतर बघा तुम्हाला किती आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या कामातून आपण 30 मिनटं तरी आपल्याला आपल्या शरीरासाठी दिले पाहिजे. कारण आपलं शरीर हे खूप मोठी संपत्ती आहे. आपलं आरोग्य चांगलं तर सगळं काही आपल्या म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला आपल्याला म्हणजे गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येतो. त्याच्यामुळे हे तुम्ही जरूर करा.